हाय हॅलो नमस्ते. पोळ्या करायचं म्हटलं की पीठ मळून घ्यावं लागतं, लाटावं लागतं आणि भाजावी लागते. तीही चपाती मऊसूत व्हायला हवं. चला तर मग मऊसूत चपाती कसं करायचं ते पाहूया. प्रथम पीठ मळून घ्यायचं आहे. मळून घेताना कसं मळायचं ते सांगते. 2 सिक्रेट गोष्टी. 1 कोमट पाणी घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे मळल्यानंतर 2 चमचे तेल टाकून परत छान मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ असं पीठ मळायचं नाही. घट्टसर मळून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर पीठ मऊसूत तयार होईल. इथे 2 ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा मीठ घेतलं आहे. 1 ग्लास कोमट पाणी घेऊन पीठ मळून घेते. चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर त्यावर 2 छोटे चमचे तेल टाकून परत एकदा पीठ मळून घेतलं आहे. छान पीठ मऊसूत तयार होईल. 15 ते 20 मिनिट हे पीठ मऊ होण्यासाठी परत एकदा बाजूला ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे हा तयार झाला पिठाचा गोळा. त्यानंतर एक छोटा गोळा घ्यायचा आहे. छान गोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पीठ लावून पोळपाटावर लाटून घ्यायचं आहे. छोटीशी पोळी तयार करून घ्यायची आहे. त्यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि कोरडे पीठ पसरून घ्यायचे आहे. घडी घालून मग पोळी लाटायला घ्यायची. पोळी म्हणजे चपाती. ही चपाती आलटून पालटून लाटून घ्यायची आहे. छान प्रकारे कडा पातळ करायचे. चांगल्या प्रकारे पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. कडेकडेने लाटली की नाही पोळी चांगल्या प्रकारे पातळ तयार होईल. छान लाटली गेलेली पोळी खूप छान फुगतेही छान. आता तयार केलेली पोळी गरम तेलावर भाजून घ्यायची. ही इतपत पातळ झालेली आहे. तव्यावर भाजून घ्यायची. एक बाजू भाजून झाली की दुसरी बाजू पलटून तेल लावून घ्यायचं आहे. अशा पिठाची पोळी छान फुगतेही छान आणि मऊसूत होतेही. दोन्ही बाजूंनी तेल लावून ही चपाती भाजून घेतली आहे. खूप छान अशी चपाती तयार झालेली. ही चपाती 2 दिवस तरी मऊ राहते. छान करपूसाची भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे या पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. कितीही दाबले तरी छान मऊसूत राहते. करपूस असे भाजल्यामुळे वरचे पापुद्रेही निघतात. अशा छान पोळ्या 2 दिवस छान मऊ राहतात. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.